समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. खरं तर प्रभाग क्रमांक 7च्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी ही निवडणूक आमची आहे म्हणून ही लोक बाहेर पडलेली आहेत आणि या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 7 या पनवेल महानगरपालिकेचा सर्वांचं लक्ष इथं आहे. कारण या ठिकाणी काही भारतीय जनता पक्षाचे प्रतिष्ठित लोक ही निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं त्यांनाही प्रतिष्ठित त्यांच्या तोडीला तोड आम्ही उमेदवार दिलेला आहे. आम्ही सुदाम गोकुळ पाटील हे गोकुळशेठ पाटील संबंध तालुक्याला जिल्ह्याला माहिती आहे. ते काँग्रेसचे नेते होते. काँग्रेसमध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि एकनिष्ठ राहिले. तर त्यांचे चिरंजीव शिक्षित उच्च शिक्षित सुदाम गोकुळ पाटील आहेत. त्याच्यानंतर विद्याताई मंगल गायकवाड ही माझी बहीण आहे. हे संबंध रायगड ठाणा महाराष्ट्राला माहिती आहे आणि ती स्वतः शिक्षण सभापती इथं राहिलेली आहे. माझी पत्नी जिल्हा परिषदला अध्यक्षा म्हणून राहिलेली आहेत. मी इथं उपमहापौर म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यानंतर विना आत्माराम पाटील म्हणजे आत्माराम पाटील इथल्या कळंबोलीचे उत्कृष्ट समाज सुधारक त्यांचं नाव आहे. त्यांची पत्नी देखील जिल्हा परिषदला सदस्य म्हणून निवडून आलेली आहे. त्यांची मुलगी जी विना आहे उमेदवार त्या स्वतः वकील आहेत आणि शैक्षणिक संस्था चालवतात. प्रदीप ठाकूर हे केशरनाथ ठाकूर यांचे चिरंजीव आहेत. वारकरी संप्रदायाचं वसा जपणारं त्यांचं कुटुंब आहे. त्यामुळं आणि तेही ग्रॅज्युएट आहेत. म्हणून मी ते 4 उमेदवार आमचे आहेत. ते उच्च शिक्षित 4 उमेदवार दिलेले आहेत आणि हे 4ही उमेदवार यांना पार्श्वभूमी आहे. मी सांगितले अशाप्रमाणे प्रभाग 7मध्ये जो विशेषतः पाण्याचा प्रश्न आहे, एअर पोल्युशनवर खरं म्हणजे लोकांनी बोललं पाहिजे. तर एअर पोल्युशनचा विषय आहे. तो विषय घेऊन आम्ही ट्रॅफिकचा विषय आहे. ट्रॅफिक आपण पाहिलं जर तुम्हाला येताना या रस्त्याने आलात तर 1-2 तास आपल्याला इथं हा सिग्नल क्रॉस करावा लागतं. ट्रॅफिकचा विषय आहे आणि वसाहतीमध्ये ज्या पद्धतीने सिडकोने किंवा महानगरपालिकेने ट्रॅफिकचं विजन असला पाहिजे अशा प्रकारची कुठली तरतूद केलेली नाही. रस्त्यांचा प्रश्न आहेत. आता 2 वर्ष झाली रस्त्यांची कामं सुरू केली आणि तेच खोदले त्याच्यावरच लेअर टाकले. म्हणजे कामामध्ये भ्रष्टाचार आहे. तुम्ही जर पनवेल महानगरपालिकेचे बस धाबे जर बघितले असे त्याच्या हे बांधलेले आहेत तर त्याची एकाची किंमत मागाशी एका पत्रकाराने सांगितलं 2 लाख रुपये आहे. पण मी 8 लाख पकडली. 28 लाख रुपये त्याची किंमत त्यांनी लावलेली. महानगरपालिकेची इमारत आज 8 ते 10 वर्ष प्रलंबितच आहे. तिच्यावरती किती खर्च केला किती झाला ते लोकांना माहिती नाही. आपल्याला पाण्याचा जो प्रश्न आहे गणेश नाईक दादांकडे आपल्याला 10 MLD 20 MLDची भीक मागावी लागते. पनवेल नगरपालिकेला 150 वर्षापूर्वीचा एकच आपला डॅम आहे. त्यामुळे आम्ही नवीन डॅम घेऊ शकलो नाही. आम्ही अपयशी आहोत. परंतु नैनाच्या माध्यमातून सिडकोच्या माध्यमातून इथं लोंढे वाढत चाललेले आहेत. इथं सिमेंटची जंगलं झाली. त्यामुळं इथली लोक हार्ट अटॅकने लवकर मरतील. अरे गरमीची एवढी व्हायला लागल्यानंतर माणसं करणार काय? त्यामुळे त्याला मोकळी हवा नाही. मी कालही पत्रकारांच्या सांगितलं की पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये किती गाई म्हशी किती शेळ्या मेंढ्यात मला सांगा. गाव म्हणून राहिलं का गाव? तर नाही. ते नैसर्गिक रित्या जागा नैसर्गिक जे वाढ होणार आहे ज्याला आपल्याला नैसर्गिक जगण्यासाठी आवश्यकता आहे तर अशा प्रकारचे कुठलं गीत आता तर आपण पाहिलं ते एअर पोल्युशनमुळे पक्षी सकाळी आपण उठलो तर कावळा किंवा त्या साळुंक्या त्या काव करायच्या चिमण्या तर आता दिसतात का आपल्याला दारावर? तर नाही. तर ही का दिसत नाही तर प्रदूषण मुक्त झाल्याशिवाय आपण याच्यापुढे दिसणार नाही. त्यामुळं आपण दिसायला पाहिजे असेल तर पोल्युशनवरती आपण काम केलं पाहिजे. मी तळोदा CETPला मॅनेजिंग डायरेक्टर होतो. मी त्यावेळेस कसाडी नदीमध्ये 70% पाणी हा ट्रीटमेंट होऊन कसं येईल हा प्रयत्न केला. आता जैसे ते पाणी
तसंच सोडतात. माझे तर म्हणणं पत्रकारांनी या सगळ्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित केला पाहिजे. कारण पत्रकार हा पुढारी किती बोंबलला ते पत्रकारने एकदा लिहिलं किंवा दाखवलं तर ते सारं जग पाहतं. आणि पत्रकारांनी त्याच्यात पनवेलमध्ये परिवर्तन झालं पाहिजे म्हणून पत्रकारांनी सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे अशी माझी प्रामुख्याने विनंती आहे.